ट्विटचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? ते एवढे दिवस जे आहे इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केलाय. अनेक जण बोलतात आहेत, आजही बोलतात आहेत. परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल अशी परिस्थिती नाही. आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये 2024ला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना की आपण एकत्र गेलो तर आपल्याला असणारा निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो. याचं कारण की आरटीआय मध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलंय की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही. 6 नंतरचं झालेलं मतदान जे आहे हे महत्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते. ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात असा त्याच्यातला भाग आहे. कालच राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातलं अॅनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे. माझं स्वतःचं म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं, परंतु त्याला असणारं उलटं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशन मार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते ऍफिडेव्हिटवरती दाखल करा. आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ऍफिडेव्हिटवरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का. 76 लाख मतदान हे मतदानची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणतंय. त्याच्यामुळे ते 76 लाख मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणारं माहिती मागितली होती. त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही. त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की 76 लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत.